ती बैल तशी पडली नाही तेव्हा आम्हाला वासरं पडली नाहीत वासरं तशी झाली म्हणजे पैदाशीला बैल निघाली नाहीत. माहिती निघाली. आता आम्ही पण काही डोळ्यानं बघित नाही, फक्त बैल जाताना डोळ्यासमोरून बघितलेली असते किंवा तुमचा रू बरोबर असते. अभ्यास आहे तुमचा. हां, पण पुढचा अभ्यास करायला सुद्धा त्याला तेवढाच वेळ द्यावा लागतो. आमच्या मित्राच्या दुकानला गाई बघून आणले. हां मला एक सांगा मामा, गया वर्ण दिसायला चांगल्या दिसल्या, गया साधारण दिसू द्या दिसायला, पण वासरला गया चांगल्या पाहिजे. चांगले पाहिजे ही पण महत्वाचं आहे बघा. काय ती बैलाकडे चूक झाली हा. आपण कसं म्हणू शकत नाही नाही, तसं नाही, म्हणून तुम्ही म्हटलं हा. असं कोणाला नावं ठेवायची नाही नाही बघा, बी पण चांगलं पाहिजे, माती पण चांगली माती बी पाहिजे चांगली मामा. पाहिजे. आता ही गाय जी आहे ना, ती सर्रास आमची 80% 90% वासर तिच्यावर घेते. ही दोन्ही बहीण भावान त्या गायची जायची. माझं बी 100% हा. वासरू बैलावर गेले लांबीला. सर आम्ही आता अनुभवी नाही आम्ही, म्हणजे आम्ही 2 पिढ्या तर आमच्या घरी जनावरं नव्हतीच. माझं पिढी तर वडिलांच्या पिढी. तर आम्ही सांगतो सर की जन्म जेव्हा आम्हीच विचार करून राहिला की पोटात एवढी सगळ्याच्या बसलं कसं, एवढी लांबी रुंदी त्याला शिळ्याच्या बैलाचं, हां हां हां, लय लांबी रुंदी, वासराला लय आपल्या ह्या वासराचं शेम लांबी रुंदी आहे का फोटो आता त्याचा सध्याचा? आहे की. पण जुनं आहे मी नाही सर, असं सारखं नसतं मी. हम्म.